वेलकम टू माय युट्यूब चॅनल PTK एज्युकेशन। आज बघा आपण चॅप्टर नंबर 40 कंपाऊंड इंटरेस्ट यामधला क्वेश्चन नंबर 7 हा करत आहोत। आणि बघा या आधी जे काही क्वेश्चन असेल ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे त्यावरती जायचं आणि बघून घ्यायचं। आणि पुन्हा सुद्धा एक गोष्ट सांगायची म्हणजे PTK एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा। का करा? सबस्क्राईब लाईक सुद्धा करा। बघा आपला क्वेश्चन बघायचा आता आपला क्वेश्चन नंबर 7 अ प्रिन्सिपल अमाउंट टू ₹13,924 in 2 years by compound interest at the 18 PCPA find the principal। इथे बघा डायरेक्ट तुम्हाला काय विचारलाय? प्रिन्सिपल काढा। काय विचारते? प्रिन्सिपल काढण्यासाठी विचारलेलं आहे। तर आधी सर्वात आधी काय करतो आपण? गिवन लिहून घेतो। बघा गिवन लिहायचं सर्वात आधी बघा काय दिलंय ते अमाऊंट दिलाय। काय दिलाय? अमाऊंट किती दिलाय बघा? 30,924 दिलेलं आहे। कशामध्ये? रुपीज मध्ये। कशामध्ये? रुपीज मध्ये दिलेलं आहे। नंतर बघा नंबर ऑफ इयर किती दिलाय बघा? 2 इयर। काय दिलाय इथे? 2 इयर दिलेलं आहे। आणि इथे रेट किती दिलेला आहे? रेट दिलाय तुम्हाला 18 PCPA दिलेला आहे। काढायचं का आपल्याला? प्रिन्सिपल काढायचं आहे। का काढायचं आपल्याला? प्रिन्सिपल काढायचं आहे। मग प्रिन्सिपल काढण्यासाठी त्यासाठी काय फॉर्म्युला कोणता यूज करायचा? अमाऊंटचा। अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 रेस्ट टू पॉवर नंबर ऑफ इयर रेस्ट टू पॉवर n। चला बघा आता अमाऊंट दिलेला आहे आपला किती दिलाय? 13,924 दिलेला आहे इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला नाही 1 प्लस रेट किती दिलाय तुम्हाला? 18 PCPA डिवाइड बाय 100 रेस्ट टू पॉवर किती दिलाय आपल्याला? नंबर ऑफ इयर किती दिलाय? 2 इयर दिलेले आहे। आता याला काय करायचं आपल्याला? सॉल्व करायचं आहे। बघा आता अमाऊंट दिलाय 13,924 इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेट मध्ये बघा आता याला हा सुद्धा 2 ने काय डिवाइड होतो? हा सुद्धा काय होतो? 2 ने डिवाइड होतो। बघा किती 2 जा होणार आहे? 80 9 2 जा 80 किती 2 जा? 15 2 जा 100 काय येणार इथे? 1 प्लस 9 अपॉन किती येणार? 50 रेस्ट टू पॉवर किती येणार इथे? रेस्ट टू पॉवर 2 पुन्हा अमाऊंट लिहून घ्यायचे 13,924 इक्वल टू प्रिन्सिपल। आता बघा इथे काय करायचं? याला याने मल्टिप्लाय करायचं 51 जा 50 50 प्लस 9 59 डिवाइड मध्ये काय येणार ते? 50 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे? 2 रेस्ट टू पॉवर 2। आता बघा अमाऊंट लिहून घ्यायचं किती ना 924 इक्वल टू 59 डिवाइड बाय काय येणार इथे? 50 इंटू 59 डिवाइड बाय 50। आता आपल्याला बघा काढायचं काय इथे? प्रिन्सिपल आपल्याला काढायचंय। काढायचं का आपल्याला? प्रिन्सिपल काढायचं आहे। त्यासाठी काय करायला? डिवाइड मध्ये काय व्हॅल्यू राहते कशामध्ये घेऊन जायचं? मल्टिप्लाय मध्ये। आणि जे मल्टिप्लाय मध्ये कशात घेऊन जायचं? डिवाइड मध्ये घेऊन जायचं। काय ना 30,924 इंटू काय होणार इथे? 50 इंटू 50 डिवाइड मध्ये काय असणार इथे? 59 इंटू 59 इक्वल टू काय येणार इथे? प्रिन्सिपल इक्वल टू काय येणार इथे? प्रिन्सिपल येणार आहे। आता काय करायचं? टेबल कशाचा माहित पाहिजे तुम्हाला? 59 चा टेबल माहित असावा। कशाचा? 59 चा टेबल माहित असावा। 59 ने याला जर डिवाइड केलं तर किती येणार इथे? आन्सर बघा काय येणार इथे? 236 किती? 236 आणि पुन्हा या 59 ने 59 वजा 59 याला जर डिवाइड केला आपण किती येणार? 4 येणार। किती येणार इथे? 4 येणार। आता बघा काय करायचं? 4 इंटू 50 इंटू 50 यांचं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं। बघा 5 5 जा 25 0 0 इक्वल टू p पुन्हा करा 25 ने 4 ला मल्टिप्लाय करा 25 4 जा 100 किती येणार? 100 आणि पुन्हा हे 2 0 किती आले ते? प्रिन्सिपल किती आलाय तुमचा? 10,000 म्हणजे काय? 10,000 तुमचा काय आलाय? क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा 8। क्वेश्चन नंबर कोणता बघायचा? 8। आता क्वेश्चन नंबर 8 बघा द पॉप्युलेशन ऑफ सब अर्थ is 16,000 find the rate of increases in the population after 2 years is 17,640। बघा इथे क्वेश्चन बघा काय म्हणते? पॉप्युलेशन सुरुवातीला किती होतं म्हणते? 16,000 किती होतं म्हणते? 16,000 फाइंड द रेट। आपल्याला काय? रेट म्हणजे काय? कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? आर ची व्हॅल्यू काढायची आहे।
increase in the population after 2 year. 2 year means number of year किती दिला आहे 2 year. किती झालं म्हणते पॉप्युलेशन ते 2 वर्षानंतर 17,640 एवढं झालेलं आहे. याचाच अर्थ अमाऊंट तुम्हाला दिला आहे 17,640, प्रिन्सिपल दिला आहे 16,000, रेट काढायचं आहे आणि नंबर ऑफ इयर किती दिला आहे 2 इयर दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं फॉर्म्युला यूज करायचा आहे. कशाचा अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा आता अमाऊंटचा फॉर्म्युला बघा की गिवन दिया सुरुवातीला गिवन दिलेला आहे. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला बघा प्रिन्सिपल बघा प्रिन्सिपल किती दिला आहे तुम्हाला 16,000 नंतर दिला आहे नंबर ऑफ इयर दिला आहे आपला 2 इयर आणि का रेट दिला आहे का रेट दिलेला नाही आणि का दिलाय अमाऊंट सुद्धा दिला. अमाऊंट किती दिलाय बघा 17,640 दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे रेट काढायचा आहे. मग काय करायचं अमाऊंटचा फॉर्म्युला बघा प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n. आता यांचं का आता काय करायचं व्हॅल्यू काय करायचं फूट करायचं सांगायच्या. आता बघा अमाऊंट दिलाय 17,640 इक्वल टू प्रिन्सिपल दिलाय बघा 16,000 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रेट दिला आहे का दिलेला नाही रेस्ट टू डिवाइड बाय 100 रेस्ट टू पॉवर 2 रेस्ट टू पॉवर किती येणार 2 येणार. आता बघा हे कशामध्ये आहे प्रिन्सिपलची व्हॅल्यू कशामध्ये मल्टिप्लाय याला घेऊन जा इक्वलच्या या साइडने जेव्हा इक्वल मल्टिप्लाय मध्ये राहते व्हॅल्यू त्याला कशात जाते डिवाइड मध्ये कशामध्ये जातात डिवाइड मध्ये जातात. मग काय येणार बघा 17,640 डिवाइड मध्ये काय येणार 16,000 काय येणार 1000 इक्वल टू काय येणार ते 1 प्लस रेट अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n रेस्ट टू पॉवर किती येणार ते 2 येणार रेस्ट टू पॉवर 2 येणार. आता बघा 0 कॅन्सल 0 काढायला इथे कॅन्सल. आता बघा 16 काय ते 1,600 याला कशाने डिवाइड होऊ शकतात 4 ने कशाने 4 ने बघा 4 ने याला डिवाइड करा 4 4 जा 60 2 0 दिले आपण इथे त्याला डिवाइड याला सुद्धा कशाने डिवाइड करायचं 4 ने 4 4 जा 60 राहिला किती 1 16 मध्ये 4 4 जा 60 आणि 4 1 जा 4 म्हणजे किती आलं बघा इथे 441 डिवाइड मध्ये काय आलं 400 जस इक्वल टू इथे काय ना 1 प्लस r अपॉन 100 रेस्ट टू पॉवर 2. आता आपला काढायचं काय बघा रेट काढायचं काय काढायचं रेट याचा अर्थ हा इथे स्क्वेअर पाहिजे का नाही मग काय करा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय करायचं इथे काय करायचं स्क्वेअर रूट द्यायचं. मग स्क्वेअर रूट दिल्यावर बघा काय होणार इथे स्क्वेअर रूटचा साइन दिला आपण 441 डिवाइड बाय काय येणार इथे 400 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय येणार इथे 1 प्लस r अपॉन 100 रेस्ट टू पॉवर 2 काय येणार मग इथे बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल. आता बघा 441 कशाचा स्क्वेअर आहे बघा 21 चा कशाचा स्क्वेअर आहे 21 चा आणि 400 कशाचा स्क्वेअर आहे 20 चा कशाचा 20 इक्वल टू काय येणार बघा इथे कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं 1 प्लस r अपॉन 100. आता बघा या मायनस साइन या साइडने घेऊन या काय मग 21 डिवाइड बाय 20 मायनस 1 इक्वल टू काय येणार r अपॉन 100 प्लसचं काय होणार मायनस म्हणजे या प्लस मध्ये आहे या साइडने आला इक्वलच्या मायनस मध्ये जाणार. मग काय होणार ते 21 जा 20 आणि डिवाइड मध्ये राहणार 20 इक्वल टू काय येणार r अपॉन 100 करा मायनस करा किती आलं इथे 1 अपॉन 20 इक्वल टू काय आलं r अपॉन 100 r अपॉन काय आलं इथे 100. आता बघा 21 जा 20 25 जा 100 याचाच अर्थ काय आलं रेट किती आलं तुमचं 5 आलेला आहे. हेच तुमचं काय उत्तर आहे. रेट काढायचं तर आपल्याला आपण ते काढलेलं आहे. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा 9th बघायचा आहे. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला 9th बघायचा आहे. क्वेश्चन बघा 9 बघा इन हाऊ मेनी इयर रुपीज ऑफ 7,700 will be amount rupees of 847 at the compound interest rate of 10 PCP. आता बघा काय दिलाय तुम्हाला इथे काय दिलेलं आहे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे अमाऊंट दिलेला आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि काढायचं काय तुम्हाला
नंबर ऑफ इयर काढायचं आहे. फॉर्म्युला तोच यूज करायचा, सुरुवातीला लिहायचं गिवन. गिवन बघा आता गिवन लिहिताना चला गिवन लिहा. प्रिन्सिपल दिलेला आहे बघा तुम्हाला 700. किती दिलाय? 700 रुपीज. अमाऊंट दिलेला आहे 847 रुपीज अँड रेट दिलेला आहे. रेट किती दिलाय तुम्हाला? 10 PCPA. किती दिलाय? 10 PCPA. आणि काढायचं काय आपल्याला? नंबर ऑफ इयर काढायचं आहे. नंबर ऑफ इयर आपल्याला काढायचं आहे. सेम आपल्या पद्धतीनुसार अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करायचा. अमाऊंट इक्वल टू काय ना? प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 प्लस रेट अपॉन 100 टू पॉवर n. चला आता व्हॅल्यू पुट करायची. आता अमाऊंट दिलेला आहे तुम्हाला 847 इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला 700. ब्रॅकेट मध्ये काय येणार? ते ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रेट दिलेला आहे तुम्हाला 10 रेस्ट टू पॉवर डिवाइड मध्ये येणार 100 रेस्ट टू पॉवर n. रेस्ट टू पॉवर किती येणार? n येणार. म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, नंबर ऑफ इयर काढायचं. मग काय करायचं बघा आता 700 कुठे आहे? मल्टिप्लाय मध्ये, याला इक्वलच्या त्या साईडने घेऊन जायचं. मग काय करायचं? डिवाइड मध्ये जाणार 847 डिवाइड मध्ये येणार 700 इक्वल टू काय येणार? इथे 1 प्लस 10 अपॉन 100 10 अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n. आता बघा इथे काय होणार? 0 0 कॅन्सल. काय होणार इथे? 0 0 काय होणार? कॅन्सल. मग बघा काय येणार? 847 डिवाइड मध्ये येणार 700 इक्वल टू काय येणार? 1 प्लस म्हणजे काय येणार ते? 1 प्लस 1 अपॉन 10 रेस्ट टू पॉवर किती येणार ते? n. 847 डिवाइड मध्ये येणार 700 इक्वल टू 10 म्हणजे 10 10 प्लस 1 11 11 अपॉन काय येणार इथे? 10 रेस्ट टू पॉवर n. रेस्ट टू पॉवर काय येणार इथे? n. आता बघा इथे काय करायचं? आता चेक करायचं. याला कशांतरी आपण काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. का बरं? आता बघा काढायचं का आपल्याला n ची व्हॅल्यू म्हणजे पॉवर काढायचा आहे. बघा 100 ने 7 जर मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय येणार इथे? 700. 100 7 जा 700. याला सुद्धा कशाने डिवाइड करायचं? 7 ने डिवाइड करायचं. कशाने? 7 ने. आता बघा 7 चा टेबल बघा 7 1 जा 7 7 1 जा 7 राहिला किती? 1 4 राहिला किती? 1 4 40 राहिला 7 2 जा 40 आणि 7 1 जा 7 1 जा काय येणार ते? 7. काय आलं तुमचं? 121 डिवाइड मध्ये आलं 100 इक्वल टू 11 अपॉन 10 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे? n रेस्ट टू पॉवर n. आता बघा काहीतरी इथे सेम दिसणार तुम्हाला. इथे 10 आहे, इथे 100 आहे, इथे 11 आहे, इथे 121 आहे. काही साम्य दिसतात इथे बघा. 10 चा स्क्वेअर काय? 100. 11 चा स्क्वेअर आहे 121. मग काय करायचं इथे बघा? याला अशा पद्धतीने लिहायचं 11 चा स्क्वेअर अपॉन 10 चा स्क्वेअर इक्वल टू काय लिहायचं? 11 अपॉन 10 रेस्ट टू पॉवर काय येते? n. आता याला काय करायचं? आपण काय केलं इथे? सेपरेट स्क्वेअर केला. आता काय करायचं? एकामध्ये एकच स्क्वेअर द्यायचा याला. ब्रॅकेट मध्ये 11 अपॉन 10 करायचं रेस्ट टू पॉवर 2 इक्वल टू काय येणार ते? 11 अपॉन 10 रेस्ट टू पॉवर काय येणार ते? n रेस्ट टू पॉवर n. आता बघा यांचं सेम सेम दिसते का इथे? हे जर LHS इक्वल जर RHS असेल तर यांचं पॉवर सुद्धा काय राहणार? इक्वल. म्हणजे काय येणार इथे? n इक्वल टू काय येणार? 2 इयर. किती येणार इथे? 2 इयर. हेच आपल्याला काढायचं. क्वेश्चन नंबर 10 बघायचा. कोणता बघायचा? क्वेश्चन नंबर मध्ये लास्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर आपला चॅप्टर कंपाऊंड इंटरेस्ट एंड होत आहे. आता बघा क्वेश्चन नंबर बघा 10. द फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट रुपीज ऑफ 20,000 ऍट 8 PCPA ऑन 2 इयर. आता बघा इथे आपल्याला काय विचारलंय? त्यामुळे दोघांमधला काय विचारलाय? डिफरन्स विचारला. काय विचारला? डिफरन्स विचारला. कशामधला? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यामधला डिफरन्स विचारला आहे. तर आता बघा सिंपल मेथडनं जर गेला तर याला काय लागतात? 10 मिनिटं लागतात. किंवा आपल्याला आधी काय लागते? सिंपल इंटरेस्ट काढावा लागतो, नंतर कंपाऊंड इंटरेस्ट काढावा लागतो, नंतर त्या दोघांचं काय करावं लागतो? डिफरन्स घ्यावा लागतं. असं न करता आपल्यापाशी एक सिंपल फॉर्म्युला आहे वेगळ्या पद्धतीने जो 4 किंवा 5 स्टेप मध्ये आन्सर येत असतात. बघा आता गिवन मध्ये काय दिलंय ते लिहून घ्या. गिवन बघा
प्रिन्सिपल दिलाय तुम्हाला 20,000. किती दिलाय? 20,000 रुपीज. आणि रेट दिलाय 8 PCPA. काय दिलाय? 8 PCPA. आणि नंबर ऑफ इयर दिलाय 2 इयर. काय दिलाय? 2 इयर दिलाय. तुमच्या बुक्स मध्ये इथे 2 इयर दिलेला नाहीये, थोडी मिस्टेक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? दोघांचा काय काय डिफरन्स काय? दोघांचा काय करायचा आहे? डिफरन्स जर काढायचा असेल, कंपाऊंड इंटरेस्ट मायनस काय करायचं? कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इक्वल टू फॉर्म्युला काय बघा? P ब्रॅकेट R/100 रेस्ट टू पॉवर n. हा बघा, हा फॉर्म्युला करून ठेवायचा. जेव्हा दोघांमधला काय विचारला, डिफरन्स जर विचारत असेल तर हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. काय लिहायचं बघा? आता कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. बघा प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला. प्रिन्सिपल दिलेला इथे 20,000 इंटू R. रेट किती दिला? 8. डिवाइड मध्ये काय दिला इथे? 100. रेस्ट टू पॉवर किती दिलाय? रेस्ट टू पॉवर किती दिलाय? 2 दिलाय. काय दिलाय इथे? 2 दिलेला. काय दिलाय? 2 दिलाय. आता काय करायचं? 20,000 इंटू 8/100 इंटू 8/100. आता बघा 0 बघा खाली काय दिलंय इथे? 100 दिलाय. तर खालचे 2 0 वरचे 2 0 गेले. खालचे 2 0 वरचे 2 0 गेले. आता बघा राहिलं काय इथे? वरती राहिलं किती राहिलं? 2 राहिलं, 8 राहिलं आणि पुन्हा 8 राहिलं. आता बघा 2 इंटू 8 इंटू 8 64. आणि 64 टूचा बघा 4 टूचा 8 आणि 6 टूचा 12. म्हणजे आपलं कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट यांचा काय काढला आपण? डिफरन्स काढला. काय काढला इथे? डिफरन्स काढलेला आहे. तो किती आला? 128.